लोकसभेसाठी आढावा दौरा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनात नक्की काय आहे याचा कुणालाच अंदाज येत नाहीये। राज ठाकरेंनी कल्याणमध्ये येऊन महायुती सरकारवरच निशाणा साधलेला आहे। मनसे महायुतीसोबत जाणार की नाही हे आता कळायला मार्गच उरला नाहीये। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे। मविया आणि महायुतीने आकार घेतलाय। राज ठाकरेंच्या मनात नक्की काय आहे याचा अंदाज कुणालाच आलेला नाही। महायुतीच्या नेत्यांसोबत गाठी भेटी घेणारे राज ठाकरे जे व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात। कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आलेले राज ठाकरेंनी गणपत गायकवाड यांच्या गोळीबारावर सहानुभूती दाखवणारं वक्तव्य केलं। गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय का घेतला याचा विचार करणं गरजेचं असल्याचं राज ठाकरे म्हणाले। एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना, की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो। त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल, त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली, कळलं का? ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। गेल्या वर्षभरात राज ठाकरे अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, सत्ताधाऱ्यांसोबत एकाच व्यासपीठावर केले। या गाठी भेटी म्हणजे युती किंवा आघाडी नसल्याचं अनपेक्षित उत्तर राज ठाकरेंनी दिलं। भाजपच्या नेत्यांबरोबर व्यासपीठावर पाहिलं वगैरे अशी चर्चा आहे, तर नेमकं आणि व्यासपीठावरती पाहणं, कळलं का? याच्यावरती युत्या होत नसतात आणि आघाड्या होत नसतात। तुम्ही आता इकडे माझ्यासमोर बसलाय, तुम्ही काय माझ्या पक्षात सामील झालात काय? लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी करण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंना मनसेची रणनीती काय असा माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं। अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय, कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय? बरं, तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विस्कार जो झालेला आहे सगळा, इकडूनची तिकडे तिकडूनची इकडे, कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला? झाल्यावरतीच कळलं तुम्हाला। राज ठाकरेंनी मनसे लोकसभा लढणार की नाही हे अजून स्पष्ट केलेलं नाही। मनसेने उमेदवारांची चाचपणी मात्र सुरू केली आहे। ते महायुतीसोबत जाणार असल्याची शक्यता वाटत होती, पण त्यांनी थेट महायुतीच्या कारभारावर टीका करून सत्ताधाऱ्यांबाबत फारशी सहानुभूती नसल्याचं स्पष्ट केलंय। राज ठाकरेंचा हा सस्पेन्स कधी संपणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।